राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका टाकलेली आहे. ते याचिकेवरती आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान जे मुख्य न्यायाधीश आहेत न्यायाधीश चंद्रचूड यांनी संपूर्ण अध्यक्षांच्या कारभारावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे. निर्णय जो आहे संपूर्ण जी आमदार अपात्रतेच्या संदर्भातली जी सुनावणी आहे ती कुठेतरी अध्यक्ष विलंब करतायत असा देखील ठपका जो आहे तो स्वतः चंद्रचूड यांनी कोर्टात सांगितलेला आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण आपल्यासोबत आहेत. कुठेतरी आमदार अपात्रता प्रकरण शिवसेनेची सुद्धा सुरू आहे आणि आता आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून जयंत पाटील स्वतः आता सुप्रीम कोर्टात सुद्धा गेलेले आहेत. त्या याचिकेवरती सुनावणी करताना अध्यक्षांवरतीच प्रश्नचिन्ह आता सर्वोच्च न्यायालयाचे जे सर्वोच्च मुख्य न्यायाधीश आहेत न्यायाधीश चंद्रचूड यांनी उपस्थित केलाय. याकडे कसं पाहता? खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये किंवा घेतलेल्या भूमिकेमध्ये हा खूप फरक आहे. पहिली गोष्ट ही जयंत पाटील साहेबालाही माहीत आहे. काहीतरी कोर्टामध्ये अपील करायचं म्हणून त्यांनी केलेले, परंतु 10व्या सूचीमध्ये आणि घटनेमध्ये या कुठलंही सरकार असू द्या किंवा एखादी पक्ष असू द्या, 2/3 त्या संघटनेतले पदाधिकारी लोकप्रतिनिधी एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी उभे असतील तर तो पक्ष संघटना ही त्या व्यक्तीला दिली जाते किंवा त्या व्यक्तीला बहाल केलं जातं किंवा त्या संघटनेचं नेतृत्व ती व्यक्ती म्हणून काम करत असते. आज अजितदादांकडे महाराष्ट्रातले देशातले 2/3 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधी संघटनेतले पदाधिकारी आहेत. त्याच्यामुळं आज न्यायालयाने जी काय बोलले ते अध्यक्षांबद्दल बोलले, पण निकाल हा शेवटी न्यायालयाने न्यायाधीश म्हणजे अध्यक्षच देतील. आणि आमची बाजू हे न्यायालयात असू द्या किंवा अध्यक्षाकडे असू द्या उजवी आहे. राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष हा अजितदादांकडेच असणार. आम्हाला न्यायालयाची कसलीही भीती नाही, कारण आम्ही जे काही केलेलं आहे किंवा आमच्या नेत्यांनी जी भूमिका घेतलेली आहे किंवा आमच्या नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेला जे लोकांचं समर्थन आहे ते 2/3 पेक्षा जास्त असल्यामुळं आम्हाला त्याची कसलीही भीती नाही. खरं तर जितेंद्र आव्हाड हे या संपूर्ण सुनावणी वेळी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली. ते म्हणतात की जसा शिवसेनेला नियम लागू होणार, अर्थात शिवसेनेची याचिका पहिली सुप्रीम कोर्टात दाखल झालेली होती आणि त्याच्यावरती अध्यक्षांना सुनावणी घेण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश सुद्धा दिलेले. ज्या पद्धतीने शिवसेनेची याचिका वगैरे असं शिवसेनेला जो निर्णय देण्यात येईल तसाच तो निर्णय जो आहे तो राष्ट्रवादीला देखील लागू होईल असं जितेंद्र आव्हाड म्हणतात. आव्हाड साहेब कधीपासून न्यायाधीश झाले? आव्हाड साहेबांची मागणी असेल तो निकाल लागू होईल असंच झालं पाहिजे, हे आव्हाड साहेबाची जी भूमिका आहे, हा जो हट्टवादी आहे हा पवार साहेबांपुरते मर्यादित आहे. लोकशाहीमध्ये संविधानामध्ये आपण जी भूमिका मांडतो आणि कायदा जो निर्णय देतो तो तुमच्या एव्हिडन्सवरती देतो, तुमच्याकडे असलेल्या पुराव्यावरती देत असतो. आणि आजच्या घडीला त्यांनी जी मागणी केलेली आहे मला वाटते ते निरर्थक आहे, कारण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जे अजितदादाकडे सर्व समर्थन आहे आणि आम्हाला वाटते की त्या समर्थनाच्या आधारावरती लोकांनी दिलेल्या पाठिंब्यावरती लोकप्रतिनिधीने दिलेल्या पाठिंब्यावरती न्यायालय सुद्धा आमच्या बाजूने निकाल देईल. आज विशेष करून सुप्रीम कोर्टात सुनावणीच्या दरम्यान सुप्रिया सुळे देखील सर्वोच्च न्यायालयात आल्या आणि त्यांनी देखील माध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितलं की कोर्टाची पायरी चढू नये आणि त्यांनी असं देखील सांगितलं की महाराष्ट्र राज्याच्या विरोधात काही अदृश्य शक्ती काम करत आहेत. त्या शक्तींच्या विरोधात लढण्याकरता आम्ही आता कोर्टात आलेलो आहोत, सर्वोच्च न्यायालयात आलो आहोत असं त्यांचं म्हणणं. खरं तर आदरणीय साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही कुठलीही कायद्याची लढाई लढणार नाही, परंतु ज्या दिवशी पवार साहेबांनी हे वक्तव्य केलं त्याच दिवशी जितेंद्र आव्हाड साहेबांनी या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षाकडे डिस्क्वालिफाय करण्याचं पत्र दिलं. आज ते सांगतात आम्ही कायद्याची लढाई लढणार नाही, परत ते न्यायालयात जातात. म्हणजे ते पवार साहेबाचं किती मानतात. आज न्यायालयामध्ये खरं तर एखाद्या व्यक्तीकडनं अपील केल्याच्या नंतर स्वतः हजर राहण्याची कुठेही गरज नसते. आपली वकील त्या ठिकाणी बाजू मांडत असतात. आपण आपल्या वकिलाकडे सर्व पुरावे देत असतो किंवा आपल्या बाजूने जे असलेले कागदपत्र आहेत ते देत असतो. आपली स्वतःची वैयक्तिक तिथे हजर राहण्याची कसलीही गरज नसते. परंतु महाराष्ट्रातल्या लोकाला कुठंतरी भावनिक करायचं, आम्ही खूप मोठं युद्ध लढतो असं दाखवायचं आणि त्याच्यातून सहानुभूती मिळवायचा हा प्रयत्न आहे. आज जे त्या पद्धतीनं ही लोक न्यायालयात जाऊन बोलत आहेत, आम्हाला वाटतं की ह्याच्यामध्ये सहानुभूती मिळवण्याशिवाय काहीही यांच्याकडे नाही, कसलाही पुरावा नाही. आम्ही खुलं आव्हान केलं होतं, एखाद्या मृत व्यक्तीचं ॲफिडेविट तिथं सादर केलं असं त्यांनी मागच्या वेळी आरोप आमच्यावरती केला होता. आम्ही त्यावेळी खुलं आव्हान केलं होतं
की ते ॲफिडेव्हिट त्यांनी दाखवावं, तो व्यक्ती मृत आहे म्हणून. सहानुभूती मिळवण्यासाठी हा चाललेला खटाटोप आहे. खरं तर आज शरद पवारांची स्वतः त्यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेमध्ये मुख्य विषय होता राज्याचा कायदा व सुव्यवस्था. त्यांनी सांगितलं सुद्धा की 19,000 महिला राज्यातून बेपत्ता आहेत आणि त्याचसोबत तुमच्या राष्ट्रवादी म्हणजे अर्थात तुम्ही दोघेही गट ज्यावेळेस एकत्र शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत होता त्यावेळेस कोणताही विचार भाजपसोबत जाण्याचा नव्हता आणि मी भाजपसोबत जाणार नव्हतो असं शरद पवार म्हणतात. यात किती तथ्य आहे? कारण की सातत्याने भाजपसोबत जायचं की नाही जायचं यामध्ये तुमच्यामध्येच अर्थात तुमच्या दोन्ही गटांमध्येच नेत्यांमध्ये बोलताना मतमतांतर आढळून येतात. आदरणीय साहेब खूप मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला आदरही आहे. परंतु आम्हाला काही प्रश्नही पडलेले असतात. ज्यावेळेस 2014ला भारतीय जनता पार्टीला न मागता पाठिंबा राष्ट्रवादीकडनं जाहीर केला होता, त्यावेळेस पवारसाहेबाची कुठंतरी मान्यता असेल किंवा पवारसाहेबांनं त्यावेळेस कुठेही असं स्टेटमेंट दिलं नव्हतं की आम्ही भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नव्हतो. मूकसंमती साहेबाची असल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम केलेले किंवा संमती असल्याशिवाय कुठलाही निर्णय घेतला जात नाही हे आम्हाला माहिती आहे. आणि आज साहेब जरी म्हणत असतील तरी आम्हाला माहिती आहे की पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. आज साहेब का डिनाय करतात आम्हाला माहिती नाही, पण साहेबाच्या काही गोष्टीला आम्ही त्यांचा वयाचा मान आम्हाला त्यांच्याबद्दल आदरही आजही आहे. परंतु साहेबांनी सुद्धा काही गोष्टी केलेल्या आहेत ते आम्हालाही माहिती आहेत. खरं तर संजय राऊत जे ठाकरे गटाचे खासदार आहेत ते वारंवार हे सरकार पडणार असं वक्तव्य करताना पाहायला मिळतं. आज देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की हे सरकार लवकरच 72 तासात पडेल. संजय राऊत मानसिक रुग्ण आहेत. त्यांचा जे काही उपचार करायचा असेल त्याच्या उपचाराचा खर्चसुद्धा उचलण्याची तयारी आम्ही अनेक वेळा दाखवलेली आहे. त्यांना एका चांगल्या डॉक्टरची खूप गरज आहे. अशा अल्टिमेटम देऊन अशा भविष्य पाहून महाराष्ट्रातलं सरकार हे संजय राऊतामुळं पडणार नाही. हे मजबूत सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. त्याच्यामुळं संजय राऊतांच्या भविष्यवाणी कधीही खरी ठरणार नाही. हे त्यांना अनेक वेळा ते तोंडावर पडत, परंतु एखाद्या व्यक्तीला छंद लागलेला असतो, वारंवार आपणच आपल्या वक्तव्यावर पडायचं, जसं तोंडावर पडायचं म्हणतो आपण, तसं संजय राऊताला यावेळेस सुद्धा तोंडावर पडतील आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. तुम्ही आमची अशी बातचीत केली होते. अजित पवार गट राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सांगितले की यापुढे जशास तसं उत्तर मिळणार आणि त्याचसोबत फक्त सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याकडनं आणि शरद पवार गटाकडनं सातत्यानं कोर्टात केला जातोय असा घणाघाती आरोप सुद्धा सूरज चव्हाण यांनी आपल्याशी बोलताना केला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकाणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.